श्री स्वामी समर्थ. आज आपण एक अतिशय प्रभावी आणि प्राचीन उपाय पाहणार आहोत, जो खूप पूर्वीपासून केला जातो. हा उपाय खास करून त्या लोकांसाठी आहे, ज्यांना जीवनात पैसा टिकत नाही. पैसा येतो पण टिकत नाही, नोकरी लागत नाही किंवा खूप मेहनत करूनही यश मिळत नाही, कामधंद्यामध्ये यश मिळत नाही. बऱ्याच वेळा असे होते की आपल्या कुंडलीत शुक्र ग्रह कमजोर असतो. शुक्र हा ऐश्वर्य, पैसा, प्रेम, सुख आणि आकर्षण याचा कारक ग्रह आहे. जर शुक्र कमजोर असेल तर कितीही प्रयत्न केले तरी पैसा हातात टिकत नाही, घरात अशांती राहते आणि मनातील इच्छा अपूर्ण राहतात. म्हणूनच हा सोपा उपाय खूप महत्वाचा आहे. हा उपाय करणे खूप महत्वाचा आहे. हा उपाय तुम्ही सलग 7 शुक्रवार करायचा आहे आणि तोही पूर्ण नियम पाळून करायचा आहे. हा उपाय केल्यास अगदी सोपे नियम आहे. हा उपाय केल्यास त्याचा अनुभव तुम्हाला नक्कीच येणार आहे. हा उपाय शक्यतो संध्याकाळच्या वेळेतच करायचा आहे, म्हणजे सूर्यास्तानंतरचा जो दिवाबत्तीचा वेळ असते त्या टाइमला करायचा आहे. त्या वेळेमध्ये, कारण ही वेळ साधना करण्याची खूप प्रभावी मानली जाते. लक्ष्मीचे घरामध्ये आगमन व्हायचा वेळ असतो. घरामध्ये लक्ष्मी त्या वेळेला येत असतो, जो संध्याकाळचा वेळ असतो. सर्वात आधी एक स्वच्छ जागा, शांत जागा निवडा किंवा देवघरामध्ये बसून ही सेवा करू शकतो. तुमच्या समोर महालक्ष्मीची अशी मूर्ती किंवा फोटो ठेवा, ज्यात त्यांच्या हातातून धनाची मुद्रा वाहत आहे, असा फोटो किंवा मूर्ती घ्यायची आहे. आता त्या ठिकाणी एक दिवा लावा आणि अगरबत्ती लावा. वातावरण शुद्ध आणि पवित्र करा. त्यानंतर महालक्ष्मीची पूजा करा, आराधना करा. त्यानंतर एक स्वच्छ काचेचा ग्लास घ्या आणि त्यात स्वच्छ पाणी भरा. त्या पाण्यात आपल्याला 6 गुलाबाच्या पाकळ्या टाकायच्या आहे. आता त्या ग्लासावर तुमचा उजवा हात ठेवा आणि डोळे बंद करा. तुम्ही जप करण्यासाठी माळ वापरू शकता. जपमाळ कमलगट्ट्याची किंवा कंठीमाळ जी असेल ती वापरू शकता. आता महालक्ष्मीचा जप सुरू करा. ओम श्री महालक्ष्मी नमो नमः किंवा ओम भगवते वासुदेवाय नमः. जो महालक्ष्मीचा तुम्हाला मंत्र सोपा वाटतो तो मंत्र म्हणावा. हा मंत्र तुम्ही 108 वेळा म्हणा. शक्यता तेवढी नसेल तर 21 वेळा, 11 वेळा तरी म्हणा. 108 वेळा म्हटले तर खूप चांगले होणार आहे, कारण त्याचा अधिक प्रभावी ठरतो. जप करताना मनात एकच भावना ठेवा, महालक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होत आहे, तुमच्या आयुष्यात पैसा येत आहे, नोकरीचे दरवाजे उघडत आहे आणि तुमच्या सर्व अडचणी दूर होत आहे. जप पूर्ण झाल्यानंतर तो ग्लास तसाच ठेवून द्या. दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी सकाळी ते पाणी स्वतः प्यायचे आणि त्या गुलाबाच्या पाकळ्या खायच्या आहे. हा उपाय तुम्ही सलग 7 शुक्रवार करायचा आहे. आता या उपायाचे काही महत्त्वाचे नियम आहेत, ते तुम्ही नक्की पाळावे. त्या दिवशी मांसाहार पूर्णपणे टाळायचा आहे. जेव्हा आपण देवीचं नाव घेत आहे, तर त्या दिवशी आपल्याला काही खायचं नाही आहे. मांसाहार शक्यतो ब्रह्मचर्य पाळावे. 7 ही शुक्रवार आपल्याला ब्रह्मचर्य पाळायची आहे. हे करताना आपल्याला 1 ते 1.5 महिना लागणार आहे. म्हणून पूर्ण दिवस सात्विक राहा, वाईट विचार टाळा, खोटे बोलू नका किंवा कोणालाही दुखावू नका. मन स्वच्छ आणि शांत ठेवा. जर तुम्ही हे सर्व नियम पाळून हा उपाय केला तर त्याचा परिणाम खूप लवकर दिसतो. हा उपाय केल्याने शुक्र ग्रह मजबूत होतो, घरात लक्ष्मीचा वास होतो, पैसा टिकू लागतो, नोकरीचे योग्य योग निर्माण होतात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मनातील इच्छा पूर्ण होऊ लागतात. तर लक्षात ठेवा, उपाय फक्त कृती नाही तर त्यामागची श्रद्धा, विश्वास खूप महत्त्वाचा आहे. महालक्ष्मीवर पूर्ण विश्वास ठेवा आणि हा उपाय मनापासून करा. तुमच्या जीवनात नक्कीच सकारात्मक बदल दिसतील. कोणतेही उपाय करताना महालक्ष्मी समोर तुपाचा दिवा, सुगंधित अगरबत्ती लावायला विसरू नका. कारण महालक्ष्मी ही सुगंधाकडे आकर्षित होतात. महालक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी तुपाचा दिवा लावावा. तुपाचा दिवा लावल्याने महालक्ष्मी अतिप्रसन्न होते. आणि सुगंधित अगरबत्ती, अत्तर लावायला विसरू नका. आणि गुलाबचा सुगंध महालक्ष्मीला खूप आवडतो. त्यामुळे आपल्याला गुलाबाच्या पाकळ्याचाच वापर करायचा आहे. लक्षात ठेवा, 6 गुलाबाच्या पाकळ्या आपल्याला पाण्यामध्ये घालून महालक्ष्मीचा स्तोत्र, मंत्र, जे सेवा तुम्हाला शक्य होणार ती करण्याचा प्रयत्न करावा.
आणि ती पाणी स्वतः पिऊन घ्यायची आहे. हा उपाय केल्याने नक्कीच प्रयत्न केले तरी आपल्याला यश मिळत नाही तर यश मिळू लागेल. पैसा टिकणार आणि हा उपाय जो तुम्ही 7 शुक्रवार श्रद्धेने केला तर तुमच्या जीवनात मोठा बदल दिसू शकतो. हा उपाय केल्याने शुक्र मजबूत होतो, महालक्ष्मीच्या कृपा मिळते, पैसा टिकू लागतो आणि नोकरीचे मार्गही हळूहळू खुले होतात. हा उपाय आवडल्यास नक्कीच लाईक करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.